श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जी स्त्री तिच्या सिंदूरमध्ये ही वस्तू मिसळते तिचा पती दीर्घायुष्य आणि श्रीमंत बनतो, धनवान बनतो. अशा स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. माता लक्ष्मी अशा स्त्रियांवर अत्यंत प्रसन्न होते व आशीर्वाद देते, कारण ही वस्तू माता राणी लक्ष्मीच्या आवडीची वस्तू आहे. प्रत्येक स्त्रीने अशी वस्तू आपल्या सिंदूरच्या डबीमध्ये अवश्य ठेवावी, ज्यामुळे तिच्या पतीचं भाग्य उजळतं आणि तिला देखील उत्तम पतिसौख्य प्राप्त होतं. अखंड सौभाग्यवतीचा वर प्राप्त होतो. तिच्या पतीला प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी शक्ती देते आणि पतीला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो. नशिबात सोन्यासारखे दिवस येतात. घरामध्ये आनंदाला उधाण येतं. कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. अन्न, धान्य, कपडे, लत्ता, दागिने सर्व काही भरपूर प्रमाणात उपलब्ध होतं, कारण पैसे येण्याचे नवीन नवीन स्रोत उपलब्ध होत असतात. प्रत्येक विवाहित मुलगी किंवा स्त्रीने सिंदूर परिधान केलेला असतो. मंदिरात किंवा घरी पूजा करताना सिंदूर अवश्य लावावा. सिंदूर लावताना तो भांगातून बदामाच्या आकाराचे लाल शुभ चिन्ह बनवावे. शास्त्रानुसार हे चिन्ह अत्यंत शुभ मानले जाते. मंगलमय चिन्ह म्हणजे आनंद, समृद्धी, चांगले आरोग्य, चांगले भाग्य हे सर्व शुभ परंपरा म्हणून अत्यंत काटेकोरपणे पाळले जाते. प्रत्येकजण या परंपरेचे पालन करत असतो. हिंदू धर्मामध्ये सिंदूर लावण्याचे बरेच नियम आहेत. या नियमांचे पालन केल्याने त्या स्त्रीला उत्तम पतिसौख्य लाभते. तिच्या पतीला देखील आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही आणि संकट जरी समोर आले तरी त्याचे निवारण स्वतः माता लक्ष्मी करते. म्हणूनच स्त्रीने सिंदूर लावताना या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रामध्ये सिंदूर लावताना कोणते नियम पाळावे याबद्दल सांगितले आहे. सिंदूर लावण्याचे खूप सुंदर असे नियम आहेत. प्रत्येक सौभाग्यवतीला सिंदूर लावलाच पाहिजे, तो अनिवार्य आहे. प्रत्येक लग्न झाल्या स्त्रीने सिंदूर अवश्य लावावा. खूपच सुंदर असा महिमा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. सिंदुराच्या बाबतीत लग्न आणि विवाह सोहळा यामधील या विधीतील एक सर्वात महत्त्वाचा खास विधी म्हणजे सिंदूर लावणे, म्हणजे वराने वधूच्या भांगात कुंकू भरणे. हा विवाहित असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे भांगात लावले जाणारे कुंकू. भारतात सौभाग्यवतीचे लक्षण म्हणून कुंकवाकडे पाहिले जाते. लग्नानंतर महिला त्यांच्या भांगामध्ये कुंकू लावतात. ही कुंकू लावण्याची परंपरा फार जुनी आहे. काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार महाभारत आणि रामायणामध्ये देखील भांगात कुंकू लावण्याचा उल्लेख केलेला आढळतो. माता पार्वती देखील सिंदूर लावत असे. वधूच्या भांगात कुंकू सिंदूर लावतात. त्या दिवसानंतर प्रत्येक स्त्री लग्नानंतर कायमच सिंदूर लावताना दिसून येते. भांगामध्ये कुंकू भरण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. जोपर्यंत एखाद्या महिलेचा पती हयात आहे तोपर्यंत ती महिला आपल्या भांगामध्ये कुंकू भरते. जी महिला दररोज आपल्या भांगामध्ये कुंकू भरते तिच्या पतीला देखील उत्तम आयुष्य, निरोगी आयुष्य मिळते. तो दीर्घायुष्य होतो आणि त्याला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो. एक पतिव्रता स्त्री जर तिच्या पतीसाठी शुभ आशीर्वाद माता लक्ष्मीकडे मागत असेल तर माता लक्ष्मी तिची इच्छा नक्कीच पूर्ण करते. तिला सर्वत्र विजयी प्राप्ताचा आशीर्वाद देते. शास्त्रामध्ये लाल रंगाला शुभ मानले जाते. हे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते. भांगामध्ये भरण्यात आलेले कुंकू महिलांमधील सकारात्मकता वाढवते. या कुंकवामुळे नकारात्मक शक्तीचा नाश होतो. सोबतच यामुळे महिलांच्या आरोग्याविषयी अनेक समस्या दूर होतात. एके दिवशी माता सीता शृंगार करत असताना त्यांच्या भांगात कुंकू भरत होत्या. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हनुमानाने त्यांना प्रश्न विचारला, हे माते, तू भांगात सिंदूर का लावत आहेस? त्यावर सीता माता म्हणाल्या, भांगात कुंकू लावल्यामुळे माझे पती भगवान श्रीरामाचे नाते अधिक दृढ होईल आणि श्रीरामांना दीर्घायुष्य लाभेल. हे ऐकून हनुमानाने विचार केला की जर फक्त एक चिमूटभर कुंकू भांगात लावल्याने श्रीरामांना दीर्घायुष्य मिळू शकते, तर संपूर्ण अंगावर कुंकू लावल्याने ते किती अमर होतील. हा विचार करून हनुमानाने आपल्या संपूर्ण अंगावर कुंकू लावून घेतले. यावरून लक्षात येते की कुंकू आणि नवरा बायकोचे नाते यांचा दृढ संबंध आहे. कुंकुवामुळे स्त्रीला एक नवीन सौंदर्य प्राप्त होते. कुंकू भांगात भरल्यामुळे स्त्रीचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते. तिच्या चेहऱ्यावर टवटवी दिसते.
महिलांनी आपल्या भांगामध्ये जो सिंदूर लावतात तो सिंदूर पतीच्या पैशानेच खरेदी केलेला असावा, दुसऱ्यांनी खरेदी केलेला नसावा व दुसऱ्यांनी खरेदी केलेला सिंदूर महिलांनी आपल्या भांगामध्ये लावू नये. जर तुमचा नवरा तुमच्यासाठी सिंदूर खरेदी करून तोच सिंदूर तुम्ही लावता तर ते पतीसाठी देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे आपल्या पतीची प्रगती होते, पतीला त्याच्या आयुष्यामध्ये यशाचे नवीन दरवाजे उघडतात. दररोज सिंदूर लावल्यामुळे पती पत्नीचे नाते अगदी घट्ट बनते. कुंकू म्हणजे सिंदूर ही एवढी पवित्र आणि अत्यंत शुभ अशी गोष्ट आहे. शास्त्रामध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिलांनी कधीही दुसऱ्या महिलेचा सिंदूर वापरू नये व तो सिंदूर आपल्या भांगात भरू नये. मग ते आपली बहीण, सासू, आई कोणीही असली तरी चालेल, पण दुसऱ्या महिलेचा सिंदूर आपल्या भांगामध्ये कधीच भरू नये. कधी कधी आपण कार्यक्रमामध्ये किंवा घाई गडबडीमध्ये विसरतो आणि एकाच डबीतून सर्वजण सिंदूर लावत असतात. सर्व महिला मेकअप करताना कोणताही सिंदूर लावत असतात किंवा मग एखाद्या घरामध्ये 4-5 महिला असतात, त्या देखील एकाच डबीतून सर्वजण सिंदूर लावत असतात. हे पूर्णतः चुकीचे आहे. कोणत्याही महिलेने फक्त आपल्या पतीच्या पैशातून खरेदी केलेला सिंदूरच लावला पाहिजे. दुसऱ्या महिलेचा सिंदूर आपल्या भांगामध्ये भरल्याने पतीला पैशाची चणचण भासू शकते व पतीवर आर्थिक संकट देखील येते. टिकलीसुद्धा महिलेने आपल्या पतीने खरेदी केलेलीच लावावी. दुसऱ्याच्या पैशाची टिकली आपल्या कपाळावर लावू नये. आपल्या नवऱ्याच्या पैशातून खरेदी केलेली टिकली दररोज आपल्या कपाळावर लावली पाहिजे. हे अत्यंत शुभ मानलं जाते. जेव्हा तुम्ही सिंदूर लावत असता तेव्हा उठल्या उठल्या लगेच म्हणजे आंघोळ न करता, स्नान न करता अपवित्र अवस्थेत सिंदूर लावू नये. सुरुवातीला स्नानादी करून नित्यकर्म आटपून आरशात बघून डोक्यावर पदर घेऊन किंवा ओढणी घेऊन व्यवस्थित सिंदूर लावावा. सिंदूर लावताना माता लक्ष्मी आणि पार्वती यांच्याकडे प्रार्थना करावी की माझ्या सौभाग्याचे सदैव रक्षण कर, माझ्या सौभाग्याची वृद्धी कर, ते निरंतर असेच सिंदूर लावण्याचे भाग्य मला मिळू दे, माझ्या पतीला दीर्घायुष्य दे. तुम्ही जेव्हा जेव्हा सिंदूर लावत असाल तेव्हा तेव्हा माता लक्ष्मीकडे आपल्या पतीचे आयुष्य मागा, माता पार्वतीकडे सौभाग्याचे मागणे मागा. तेव्हा माता लक्ष्मी आणि पार्वती स्वतः तुम्हाला आशीर्वाद देतात की तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल, तुम्ही सदा सुहागण राहाल. सिंदूर लावताना डबी खोलली आणि लगेच सिंदूर लावला असं करू नका. आवडीने, मनापासून, प्रेमळ अंतकरणाने नवऱ्यासाठी दीर्घायुष्याची शुभकामना करत माता राणीकडे सौभाग्याचे मागणे मागत हळूवार सिंदूर लावावा. सिंदूर लावताना तो जर नाकावर थोडासा पडला तर नवऱ्याचे प्रेम अजूनच वाढते. असं ऐकायला थोडंसं फिल्मी किंवा सिरियल टाईप वाटत असलं तरी ते देखील खरं आहे. सिंदूर लावताना थोडासा सिंदूर नाकावर पडल्याने नवऱ्याचे प्रेम वाढते, म्हणून महिलांनी नित्यनियमाने सिंदूर अवश्य लावावा. तिचे सौंदर्य खुलून दिसते. सिंदूर लावताना या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. सिंदूर लावताना कपाळाच्या बरोबर मध्यभागी 2 भुवयांच्या मध्यभागी सिंदूर लावावा. काही महिलांचा एका साईडला तिरका भांग असतो. कधी कधी त्या एका साईडला कुंकू भांगामध्ये भरतात किंवा जशी हेअरस्टाईल असेल तसाच सिंदूर लावतात. असे न करता बरोबर कपाळाच्या मध्यभागी सिंदूर लावला पाहिजे. त्याचं महत्त्व आणि फळ आपल्याला मिळतं. सिंदूर कधीही कोणाच्या हाती लागू नये असा ठेवावा. कोणालाही दिसणार नाही म्हणजे कोणाची दृष्ट लागत नाही. थोडक्यात तो लपवून ठेवला पाहिजे. सिंदूर लावताना मधोमध भांगात सिंदूर लावावा. तो सर्वांना स्पष्ट दिसणारा असावा. आपल्या भांगामध्ये सिंदूर लपून राहील असा लावू नये, त्यामुळे पतीची प्रतिष्ठा कमी होते. केसांमध्ये कधीही सिंदूर लपवला जाईल असा लावू नये. तो सर्वांना स्पष्ट दिसावा. स्पष्ट दिसणाऱ्या सिंदुरामुळे पतीची प्रतिष्ठा वाढते. त्याला समाजात मान सन्मान मिळतो. प्रत्येक वादामध्ये विजय मिळतो. आपला पती यशाचे शिखर गाठतो. सिंदुराची डबी ठेवताना अशा ठिकाणी ठेवा की जिला कोणाचाही स्पर्श होणार नाही, लहान मुलांचे हात पोहोचू शकणार नाही. ती डबी व्यवस्थित घेऊन व्यवस्थित रोजच्या रोज त्याच ठिकाणी ठेवून द्यावी, कारण सिंदूर खाली सांडणे देखील शुभ नसते असं म्हटलं जातं. आपल्या शास्त्रामध्ये सिंदूर फरशीवर सांडणे शुभ नसते, हे अत्यंत अशुभ मानले जाते. खाली सांडलेला सिंदूर पुन्हा भांगामध्ये भरू नये.
सिंदुराची डबी अशा ठिकाणी ठेवावी ज्या ठिकाणी लहान मुलं अथवा कोणाचाच हात पोहोचणार नाही. सिंदूर पुरवून पुरवून वापरावा. हे सुद्धा अत्यंत पवित्र गोष्ट आहे. तो कधीही संपू देऊ नये. सिंदूर थोडासा शिल्लक असतानाच नवीन सिंदूर आणावा. तुम्ही यामध्ये देवीला कुंकुमार्चन केलेले कुंकू असते ते कुंकू भांगामध्ये लावू शकता. ते कपाळावर देखील लावू शकता. कुंकुमार्चन केलेले कुंकू सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते. कुंकामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि निगेटिव्हिटी, वाईट शक्ती आपल्यापासून यामुळे दूर राहतात. सिंदूर लावताना सर्व बायकांसमोर किंवा खूप साऱ्या गर्दीमध्ये जेव्हा सगळेजण आपल्याकडे बघत असतील किंवा इतरांसमोर सिंदूर लावू नये. सिंदूर लावताना एकांतात एकटेच असताना सिंदूर लावावा किंवा मग तुम्ही त्या गर्दीतून थोडे दूर गेला, वेगळे गेला तरी चालेल आणि मग सिंदूर लावावा. तुमची सिंदूर रेषा इतकीही पातळ नसावी, ती रुंद आणि गडद असावी. यामुळे आपल्या सिंदूरला कोणाची नजर लागत नाही. म्हणजे साऱ्या बायकांसमोर सिंदूर लावू नये. जर तुम्हाला काहीच पर्याय नसेल, सर्व बायका त्याच रूममध्ये असतील, तर तुम्ही डोक्यावर पदर घेऊन सिंदूर लावू शकता. त्यामुळे तुम्ही कोणाला दिसणार नाही. सिंदुराच्या डबीमध्ये ही वस्तू अवश्य ठेवावी. ही वस्तू सिंदुरामध्ये मिसळली तर पतीचे भाग्य चमकेल. पतीला अपार धनाची प्राप्ती होते, निरोगी आयुष्य लाभते, पती पत्नीमध्ये प्रेम वाढते, पती पत्नीच्या नात्यासंबंधात मधुरता येते, साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पतीला देखील दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. अशा स्त्रियांना देखील उत्तम पतिसौख्य लाभते. ती वस्तू म्हणजे माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्या चरणावर अर्पण केलेलं जे कुंकू असतं ते कुंकू आणून आपल्या सिंदुराच्या डबीमध्ये मिक्स करावं. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्यवतीचा वर प्राप्त होतो. तोच सिंदूर रोज भांगामध्ये लावावा आणि आपल्या कपाळावर सुद्धा तेच कुंकू ओले करून लावू शकता. यामुळे अशा महिला सदा सुहागण राहतात. अशा महिलांना उत्तम पतिसौख्य लाभतं आणि शास्त्रामध्ये असे सांगितले आहे, मोकळे कपाळ, मोकळे हात आणि मोकळ्या गळाने कधीही देवपूजा करू नये. अन्न देखील शिजवू नये असं म्हटलं जातं. म्हणजेच गळ्यात काहीतरी घातलेले असावे, कानामध्ये काहीतरी घातलेले असावे, हातामध्ये काचेच्या 2-2 का होईना हिरव्या बांगड्या असाव्यात, कपाळावर टिकली, भांगामध्ये सिंदूर, या सर्व गोष्टी महिलांनी आवर्जून पाळल्या पाहिजेत. या सिंदूरला शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्या पतीने दुसऱ्या बाईकडे ढुंकून सुद्धा पाहू नये, म्हणून या सर्व अलंकाराचे आपल्या शास्त्रामध्ये महती आहे. म्हणून या सर्व अलंकारांनी स्त्रियांचं सौंदर्य अजून खुलून दिसावं. सर्व स्त्रियांनी या अलंकारांचा उपभोग घेतला पाहिजे आणि स्वतःला नीटनेटके सुंदर ठेवायला पाहिजे. महिलांनी भांगात कुंकू लावण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे कुंकवामध्ये बुध धातू आढळतो. तो ब्रह्मरंध्र ग्रंथीसाठी अत्यंत प्रभावी धातू मानला जातो. यामुळे महिलांना मानसिक ताण कमी होतो. भांगात कुंकू लावल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. शिवाय कुंकू हे हळद आणि लिंबापासून बनते. कुंकूवाला महिला आपल्या भांगामध्ये भरतात, त्यामुळे महिलांमधील तणाव दूर होण्यास मदत होते. कुंकू महिलांना ॲक्टिव्ह ठेवण्यास मदत करते. ब्रह्मरंध्र आणि अधमी नावाच्या मर्मस्थानाच्या बरोबर वर स्त्रिया कुंकू लावतात, ज्याला सामान्य भाषेत सीमांत किंवा भांग म्हणतात. कुंकू हे हळदीपासून बनवले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म जास्त आढळतात. याशिवाय भांगात कुंकू भरल्यामुळे एकाग्रता वाढते, लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. तसेच अनेक जणांची रक्तभिसरणाची प्रक्रिया सुलभ होत नाही. यासाठी कुंकवाचा वापर केला जाऊ शकतो असे सांगितले जाते. रक्तसंदर्भातील एखाद्या विकारावर उपाय म्हणून कुंकू वापरावे. यामुळे रोग लवकर बरा होतो अशी मान्यता आहे. सौभाग्याच्या प्रतीकांपैकी एक असलेले हळद कुंकू महिला आपल्या भाळी लावतात. सौभाग्याचे ते लक्षण मानले जाते. एखादी जोडीदाराबरोबरचे संबंध ताणले गेले असतील तर कुंकवाचा वापर करावा. ज्योतिषशास्त्राप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी डोक्याखाली कुंकवाची पुडी ठेवावी. 7 दिवस नियमितपणे असे केल्यास तणाव हळूहळू कमी होतो अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या नकारात्मक भावना दूर करण्यासाठी कुंकवाचा वापर केला जाऊ शकतो. तेलामध्ये कुंकू मिसळून त्याची परचुंडी तयार करावी. ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावी. ही प्रक्रिया उपाय सलग 40 दिवस करावा. असं केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मनातील नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे.
सिंदूर लावताना ओल्या केसांमध्ये सिंदूर कधीच लावू नये. केसातून जेव्हा पाणी ठिपकत असते तेव्हा भांगामध्ये सिंदूर भरू नये. केस थोडेसे सुकू द्यावेत, मग भांगामध्ये सिंदूर भरावा. पूर्वी देखील बायका सिंदूर लावताना डोक्यावर पदर घेऊनच सिंदूर लावायच्या. मोठे मोठे कुंकवाचे टिळे लावायच्या. यामुळे त्यांचं वागणं बोलणं अगदी ठसठसीत असायचं. कारण कपाळावर कुंकू लावल्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो. मानवी जीवनातील समस्या दूर करण्यासाठी कुंकवाचा वापर करू शकता असे ज्योतिषशास्त्र सांगते. हनुमानाला तेलाच्या माध्यमातून कुंकू अर्पण करावे. या उपायाने हनुमंत प्रसन्न होऊन भक्ताची मदत करतात अशी मान्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये तणावाचे वातावरण असेल, वरचेवर भांडणे होत असतील तर गणपतीला कुंकू अर्पण करावे. घरातील गणपतीच्या प्रतिमेला कुंकवाचा टिळा लावावा असं ज्योतिषशास्त्रात सांगतात. गणपतीच्या आशीर्वादामुळे घरातील क्लेश वाद दूर होण्यास मदत होते अशी मान्यता आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.